नागपुर महानगर पालिका चुनाव को देखते हुए मंगलवार को कांग्रेस की ओर से प्रभाग क्रमांक 30 की अधिकृत उम्मीदवार रीता चंद्रिकापुरे, संजय महाकालकर, सीमा राउत और अमान उल्लाह खान ने बीड़ीपेट परिसर में पदयात्रा निकाली। पदयात्रा के दौरान कांग्रेस उम्मीदवारों ने नागरिकों से संवाद साधते हुए प्रभाग की समस्याओं को जाना और विकास का भरोसा दिलाया। पदयात्रा में स्थानीय नागरिकों की उपस्थिति रही और कांग्रेस कार्यकर्ताओं ने चुनाव प्रचार को गति दी। खासबाग परिसरामध्ये फिरत असताना प्रभाग क्रमांक 30 मधील चारही काँग्रेस पक्षाचे उमेदवार या आमच्या चारही लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये प्रतिसाद मिळतो आहे। मागच्या 4 वर्षापासून प्रशासनाच्या काळामध्ये या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही। त्याच्या आधी असलेले 3 वर्ष हे कोरोना काळ गेले, त्याच्या मागच्या जवळपास 7-8 वर्षापासून या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास होऊ शकलेला नाही। आणि आता जर ते करायचं असेल की ज्या लोकांनी निर्णय घेऊन टाकला आहे, यंदा आता फक्त परिवर्तन करणे गरजेचं आहे। हे परिवर्तन करण्यासाठी चारही काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्णय या येथील सर्व मतदारांनी घेतलेला आहे। फिरत असताना या सर्व मतदारांचा जो प्रतिसाद मिळाला आहे त्याच्यावरून लक्षात प्रभागामध्ये फिरत असताना छान वाटलं, छान प्रतिसाद मिळत आहे आम्हाला आणि प्रभागाचा विकास आणि स्वच्छ सुंदर असा प्रभागाचा विकास करायचा आहे। विकास म्हणजे विकासाचे कामे तर खूप आहेत, त्याच्यामध्ये स्वच्छता आहे, गटर लाईनी आहेत, सिलेंडरचे वाढलेले दर आहेत, खूप सारे आहेत ते त्याच्या विकासाची कार्य आपण करतो। हे काही एवढ्या दिवसापासून प्रभागाला नगरसेवक मिळालेला नाही आहे। इथे रोडाचे कामं भरपूर बाकी आहे। इथे जे गड्डे पडलेले आहेत ते आधी दुरुस्त करून पुष्कळशा ठिकाणी उद्यान खराब झालेले आहे। उद्यानाचे काम कचऱ्याच्या पुष्कळ ठिकाणी काढत नाहीये। मला आम्ही कारखान्यामध्ये फिरताना असं लक्षात आलं की तिथे पुष्कळ गंदगी पसरलेली आहे। तर हे पूर्ण जे साफसफाईचं काम आहे ते आम्ही सोडून कसं आहे बघा, आता अनेक वर्षापासून मागच्या 17 वर्षापासून भाजपची सत्ता या नागपूर शहरामध्ये आहे आणि मुख्यमंत्री इथले जेवढे केंद्रीय मंत्री, पण तुम्ही बघताय आजही नागपूर शहरात त्याच्या मूलभूत समस्या आहे। आजही लोकांच्या घरी पाणी येत नाही, आजही कचऱ्याचं जे व्यवस्थापन आहे ते काही बरोबर नाही। आजही आपण बघत आहे की जो पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, जी बस सेवा आहे, ती आज किती कमी दर्जाची झालेली आहे। तेव्हा हे जे महानगरपालिकेचे अंतर्गत जे विषय आहेत ना, ते आता हे 17 वर्ष यांच्याकडे सत्ता होती, 17 वर्षात काहीच करू शकले नाही। मग आता यांना मतं मागण्याचा अधिकारच नाही खरं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना, आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे लोक त्रस्त झाले आणि या शहराला फक्त काँग्रेस पक्षच विकास करू शकतो। आणि आता जसं काही या प्रभागामध्ये इतका चांगला आमचा पॅनल आहे, त्यामुळे इथेच नव्हे संपूर्ण नागपूर शहरामध्ये आम्हाला प्रचंड रिस्पॉन्स आहे आणि महानगरपालिकेमध्ये यावेळेस काँग्रेसची सत्ता आहे।